नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंजनी ट्रेनिंग सेंटरमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत आपण कपडे कसे घालतो आणि त्यामुळे काय होते ते। बघा, कधी कधी आपल्याला खूप कंटाळा येतो, त्यावेळी आपण घरातलेच रोजचे वापरायचे जुने वगैरे कपडे घालतो। ठीक आहे, त्यामुळे काय होतं, आपल्या मनामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह कमी होतो। कधी कधी बघा, आपण छान कपडे घालतो त्यावेळी आपल्याला प्रसन्न वाटतं। त्याचं कारण काय आहे की कपड्यांमधली एनर्जी, जसजसे आपण आपले कपडे जुने होत जातात तसतसे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होते। ठीक आहे, कशी येते की बाबा, 4 लोकांनी बघितले आहेत, खूप दिवस वापरलेले आहेत, त्याचे धागे जुने झालेले आहेत आणि ते वारंवार त्याला पाणी साबण लागून त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी जमा होते। पण जेव्हा आपण नवीन कपडे घालतो त्यावेळी त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, त्यामुळे आपलं मन सुद्धा प्रसन्न राहतं। का तर ते नवीन असतं आणि आपल्याला त्याची हौस पण असते घालायची। बघा, कधी कधी आपण लग्न समारंभामध्ये वगैरे जातो किंवा कुठल्या पार्टीला जातो, साखरपुड्याला जातो, बारशाला जातो, त्यावेळी आपण कसे छान कपडे घालतो आणि छान तयार सुद्धा होतो। त्यावेळी बघा, सगळं आपल्याला प्रसन्न वाटतं। त्यावेळी कसं आपल्याला फोटो क्लिक करावा असं वाटतं, होय की नाही? तर आणि तेच जर आपण घरच्या कपड्यावर असेल किंवा जुने कपडे घातलेले असतील तर आपल्याला फोटो क्लिक करावा असं वाटत नाही ना। फोटो क्लिक आपण कधी करतो, ज्यावेळी आपलं मन प्रसन्न असतं। तर मग आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी एकदमच नवीन नाहीत, पण जे आपण वापरत नाही आणि जे आपण बाहेर घालूनही जाऊ शकत नाही तसे कपडे रोज घरात वापरायला काढले तरी हरकत नाही, कारण ते आपलेच कपडे आहेत आणि आपल्यालाच ते वापरायचे आहेत। आणि शक्यतो जर तुम्ही 1 वर्षापासून त्या कपड्यांना वापरलं नसेल तर ते कपडे तुम्ही काढून टाका, छान धुवून इस्त्री वगैरे करून ते कोणालाही देऊन टाका जे वापरत असतील त्यांना। ठीक आहे, आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही लोकांना असे कपडे देता त्यावेळी त्यांना सांगून द्या की बाबा, हे माझे जुने आहेत, वापरलेले आहेत, तुम्ही घालणार असेल तर मी तुम्हाला देत आहे म्हणून। ठीक आहे, तुम्हाला जर शक्य झालं तर नवीन कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला, लहान मुलांना देऊ शकता। त्याने काय होतं, कपडे दान केल्यामुळे तुमच्याकडे जे यायचं आहे नवीन कपड्यांचा ओघ, तो यायला सुरुवात होते। देऊन बघा, लहान मुलांना, एखाद्या व्यक्तीला की ज्याच्या अंगावर कपडे नाही आहेत किंवा त्याला आता घ्यायची परिस्थिती नाही आहे अशी। ठीक आहे, पण जे आपण जमा करून ठेवतो कपडे जास्त दिवसाचे, आज ना उद्या घालू, पण तो उद्या आपला येत नाही, तर ती जमा करून ठेवलेले कपडे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जीचं प्रमाण खूप असतं। म्हणून खूप वर्ष, म्हणजे काही काही लोक 10-10 वर्ष पण ठेवतात असे। तर खूप जुने कपडे सुद्धा ठेवू नये, काढून टाकावेत, कोणाला देऊन टाकूया। पण मेन मुद्दा काय आहे की आपल्याला नवीन कपडे, तर आपली एनर्जी चेंज होते, बरोबर आहे का? तर नवीन कपडे घातल्यानंतर प्रसन्न वाटतं। आता असे खूप सारे प्रयोग पण केलेले आहेत, तेच कपडे घालून लोकांची मानसिकता कशी बदलते ते। ठीक आहे, समजा एखाद्या व्यक्तीला नवीन साडी घालायला दिली घरीच की बाबा, तू ही साडी घाल आणि रोज वापर म्हणून, पण एखाद्या व्यक्तीला चांगली साडी दिली आणि सांगितलं की तू ही ऑफिसमध्ये वापर, तर ती काय करेल, ज्या ज्या वेळी ती ऑफिसमध्ये साडी घालून जाईल त्या त्यावेळी छान फोटो क्लिक करेल किंवा छान फुलझाडाजवळ जाऊन फोटो क्लिक करेल, आणखी कोणाशीही बोलताना हसून खेळून बोलेल। पण ती ज्या घरातल्या व्यक्तीला घालायला दिलेली आहे, म्हणजे महिलेला, तर ती काही फोटो वगैरे काढणार नाही, कारण तिला माहिती आहे मला हे साडी घालून मला घरातलीच कामं करायची आहेत। म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही बघा उत्साह, आणि जी ऑफिसमध्ये गेलेली आहे महिला, तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघा, काय फरक वाटतो। तर हे असं आहे, तुमचे जरी म्हणजे जास्त जुने नाहीत, जास्त नवीन नाहीत, असे कपडे असतील ते चांगले स्वच्छ धुवून इस्त्री करून तुम्ही वापरू शकता, कारण का तुम्हाला ते वापरायचे आहेत। आणि काही काही कपडे असे असतात की ते फाटतच नाहीत लवकर, तर तुम्हाला कंटाळा आलेला असतो, हा किती दिवस घालायचे हेच कपडे, तर ते तुम्ही देऊ शकता। ठीक आहे, माझा जर व्हिडिओ तुम्हाला कुठे आवडला असेल किंवा तुम्हाला याबद्दल काही शंका असतील, काही प्रश्न असतील, किंवा तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा। अंजनी ट्रेनिंग सेंटरला फॉलो करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येत असते।
खूप खूप धन्यवाद.